स्कंद 5 अध्याय 14 संसार रूप अरण्याचे स्पष्टीकरण. श्री शुकाचार्य म्हणतात, देहाभिमानी जीवांच्या कडून सत्वादी गुणांच्या भेदांमुळे शुभ अशुभ आणि मिश्र अशी 3 प्रकारची कर्मे होत राहतात. त्या कर्मांनीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोग वियोगादी रूप असणारा अनादी संसार जीवाला प्राप्त होतो. त्याच्या अनुभवाची मन आणि 5 ज्ञानेंद्रिये ही 6 दारे होत. त्यांना अधीन होऊन हा जीव समूह वाट चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापाऱ्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेच्या प्रेरणेने निबिड अरण्याप्रमाणे दुर्गम असणाऱ्या वाटेने जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणाऱ्या संसारवनात जाऊन पोहोचतो. येथे भटकत असताना त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्मांचे फळ भोगावे लागते. अनेक विघ्नांमुळे येथे त्याला आपल्या कामांत सफलता प्राप्त होत नाही. तरी सुद्धा तो आपले श्रम मिटविणाऱ्या श्रीहरी व श्री गुरुदेवांच्या चरणारविंद मकरंद मधूचे रसिक असलेल्या भक्त भ्रमरांच्या मार्गाने जात नाही. मनासहित 6 इंद्रियेच या संसारवनात आपल्या कर्मांच्या दृष्टीने डाकूप्रमाणे आहेत. पुष्कळसे कष्ट करून पुरुष जे धन मिळवितो त्याचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे. तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रूपात होईल तर तोच परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो. परंतु ज्या मनुष्याचा बुद्धिरूप सारथी विवेकहीन असतो आणि मन ताब्यात राहत नाही, त्याच्या त्या धर्मोपयोगी धनाला ही मनासहित 6 इंद्रिये पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, स्वाद घेणे, वास घेणे, संकल्प विकल्प करणे आणि निश्चय करणे या वृत्तींच्या द्वारा गृहस्थोचित विषयभोगात फसवून तो अशा प्रकारे लुटला जातो की जसे बेईमान प्रामुख्याने अनुकरण करणाऱ्या बेसावध व्यापाऱ्यांच्या समूहाचे धन चोर लुटारू लुटून नेतात. एवढेच काय, त्या संसारवनात राहणारे त्याचे कुटुंबीय सुद्धा, ज्यांना पत्नी पुत्र इत्यादी म्हटले जाते, परंतु ज्यांची कर्मे प्रत्यक्ष लांडग्या कोल्ह्यांप्रमाणे असतात, त्या अर्थलोलूप कुटुंब प्रमुखाचे धन त्याची इच्छा नसतानाही त्याच्या देखतच अशा प्रकारे हिसकावून घेतात की जसे कोल्हा धनगर राखण करीत असलेल्या मेंढ्या पळून नेतो. जसे एखादे न भाजलेले शेत दरवर्षी नांगरट केल्यावर बी पेरण्याची वेळ आल्यावर पुन्हा झुडपे, वेली, गवत इत्यादीने भरून जाते, त्याचप्रमाणे हा गृहस्थाश्रमही कर्मभूमी असल्याने येथे सुद्धा कर्मांचे सर्वथा उच्चाटन कधी होत नाही. कारण हे घर कामनांचा पेटारा आहे. या गृहस्थाश्रमात आसक्त झालेल्या व्यक्तीच्या धनरूपी बाहेरच्या प्राण्यांना डास आणि मच्छरांप्रमाणे नीच माणसांपासून तसेच टोळ पक्षी, चोर, उंदीर इत्यादींपासून हानी पोहोचत असते. कधी या मार्गात भटकत असताना हा अविद्या, इच्छा आणि कर्मांनी कलुषित झालेल्या चित्तामुळे गंधर्व नगराप्रमाणे मिथ्या असणाऱ्या या मर्त्य लोकाला सत्य समजू लागतो. नंतर खाणे पिणे, स्त्री संग इत्यादी छंदात गुंतून मृगजळाप्रमाणे असणाऱ्या खोट्या विषयांच्या मागे धावत जातो. कधी बुद्धीच्या रजोगुणाने प्रभावित होऊन सर्व अनर्थांचे मूळ असलेल्या अग्नीच्या मळरूप सोन्यालाच सुखाचे साधन समजून ते मिळविण्यासाठी आशाळभूतपणे अशा प्रकारे धडपड करतो की जसे जंगलात थंडीने गारठणारा मनुष्य अग्नीसाठी व्याकुळ होऊन आग समजून आग्या वेताळाच्या
मागे धावतो. कधी या शरीराला जिवंत ठेवणारे घर, अन्न, पाणी, धन इत्यादींमध्ये आसक्ती ठेवून या संसार रूपी अरण्यामध्ये इकडे तिकडे धावत सुटतो. कधी वावटळीप्रमाणे डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री मांडीवर बसवून घेते, तेव्हा तो प्रेमाने आंधळा होऊन सत्पुरुषांनी पाळावयाच्या धर्ममर्यादेचाही विचार करीत नाही. त्यावेळी रजोगुणाची धूळ डोळ्यात भरल्यामुळे त्याची बुद्धी इतकी मलिन होते की आपल्या कर्मांच्या साक्षी असलेल्या दिशांच्या देवतांनाही तो विसरतो. कधी आपले आपणच एखादे वेळी विषयांचे मिथ्यात्व जाणून घेऊन सुद्धा अनादी कालापासून देहामध्ये आत्मबुद्धी राहिली असल्याने विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मृगजळासारख्या विषयांच्या पाठीमागेच पुन्हा धावू लागतो. कधी प्रत्यक्ष आवाज करणाऱ्या अस्वलाप्रमाणे शत्रूंच्या आणि पाठीमागे आवाज करणाऱ्या गुंगुट्याप्रमाणे राजाच्या अतिकठोर आणि काळजाला घरे पाडणाऱ्या दटावण्याने याच्या कानाला आणि मनाला अतिशय वेदना होतात. पूर्व पुण्य भोगाने क्षीण झाल्यावर हा जिवंतपणीच मेल्यासारखा होऊन जातो आणि जे कुचला, कृष्णागरू इत्यादी विषारी फळे येणारे पापवृक्ष, वेली आणि विषारी पाणी असलेल्या विहिरींप्रमाणे आहेत, ज्यांचे धन या लोकी किंवा परलोकी उपयोगी पडत नाही. तसेच जे जिवंत असूनही मुर्द्याप्रमाणे आहेत अशा कंजूस पुरुषांचा आश्रय घेतो. कधी असत पुरुषांशी संबंध आल्याने बुद्धीत बिघाड होऊन कोरड्या पडलेल्या नदीत पडून दुःखी होण्याप्रमाणे तो या आणि परलोकी दुःख देणाऱ्या नास्तिकवादाला भुलतो. दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळे जेव्हा याला अन्नही मिळत नाही, तेव्हा तो आपल्या सख्या पिता पुत्रांना किंवा पिता अथवा पुत्र यांचा एखादा तुकडाही ज्याच्या जवळ पाहतो त्यांना फाडून खायला तो तयार होतो. कधी वणव्यासारख्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी नसलेल्या आणि परिणामतः दुःख देणाऱ्या घरांमध्ये तो पोहोचतो आणि तेथे त्याला हव्या त्या गोष्टी न मिळाल्यामुळे शोकामुळे संतप्त होऊन तो फारच खिन्न होतो. कधी काळाप्रमाणे भयंकर असणाऱ्या राजारूप राक्षस याच्या परमप्रिय धनरूप प्राण्यांना हिरावून घेतो. त्यावेळी हा मेल्याप्रमाणे निर्जीव होऊन जातो. कधी काल्पनिक पदार्थांप्रमाणे मिथ्या असणाऱ्या पिता पितामह इत्यादी संबंधांना सत्य समजून त्यांच्या सहवासात स्वप्नाप्रमाणे क्षणिक सुखाचा अनुभव घेतो. गृहस्थाश्रमासाठी ज्या कर्मकांडांचा विस्तार आहे त्याचे अनुष्ठान हे एखाद्या पर्वताचा दुर्गम कडा चढण्यासारखेच आहे. लोकांची तिकडे झालेली प्रवृत्ती पाहून त्याच्या आकर्षणामुळे हाही जेव्हा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निरनिराळ्या अडचणींमुळे क्लेश भोगून काटेकुटे असलेल्या जमिनीवरून चालणाऱ्या व्यक्तीप्रमाणे दुःखी होतो. कधी पोटाला लागलेल्या असह्य भुकेमुळे कासावीस होऊन आपल्या कुटुंबावरच चिडतो. नंतर जेव्हा निद्रारूप अजगराच्या तोंडात सापडतो तेव्हा अज्ञानरूप घोर अंधकारात सापडून निर्जन वनात फेकल्या गेलेल्या मुर्द्याप्रमाणे झोपून राहतो. त्यावेळी त्याला कशाचीच बुद्धी राहत नाही. कधी त्रास देणारे दुर्जनरूप किडे त्याचा इतका तिरस्कार करतात की ज्या दातांनी हा दुसऱ्याला चावला होता ते याचे दात पडून जातात. तेव्हा मन अशांत झाल्याने याला झोपही येत नाही आणि मर्मस्थानी वेदना झाल्याने क्षणाक्षणाला विवेकशक्ती कमी होत गेल्याने तो शेवटी आंधळ्याप्रमाणे या नरकरूप अंधाऱ्या विहिरीत जाऊन पडतो. कधी विषय सुखरूप मधुर कण शोधता शोधता जेव्हा हा लपून छपून परस्त्री किंवा परधन लुबाडू पाहतो तेव्हा तिचे स्वामी किंवा राजा यांच्या हातून हा मारला जाऊन अशा नरकात जाऊन पडतो की ज्याचा ठाव ठिकाणा लागत नाही.
म्हणून असे सांगतात की प्रवृत्ती मार्गात राहून केलेली लौकिक आणि वैदिक अशी दोन्ही प्रकारची कर्मे जीवाला संसारातच ढकलतात. जरी कोणत्याही प्रकारे राजा इत्यादींच्या बंधनातून याची सुटका झाली तरी अन्यायाने अपहरण केलेली ती स्त्री किंवा ते धन देवदत्त नावाचा दुसराच कोणीतरी हिसकावून घेतो आणि त्याच्याही पासून विष्णुमित्र नावाचा तिसराच कोणीतरी लुबाडतो. अशा प्रकारे ते उपभोग एका पुरुषाकडून दुसऱ्याकडे जातात, एके ठिकाणी राहत नाहीत. कधी कधी थंडी, वारा इत्यादी अनेक आधिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखाचे निवारण करण्यास असमर्थ ठरल्याने अपार चिंतेमुळे तो उदास होऊन जातो. कधी एकमेकांत देव घेवीचा व्यवहार करताना कोणा दुसऱ्याच्या दमडी इतक्या किंवा त्याच्याही पेक्षा कमी धनाची चोरी करतो, तेव्हा या बेईमानीमुळे त्याच्याशी वैर मांडून बसतो. पूर्वीच्या विघ्नांव्यतिरिक्त या मार्गात सुखदुःख, राग, द्वेष, भय, अभिमान, चुका, उन्माद, शोक, मोह, लोभ, मत्सर, ईर्ष्या, अपमान, तहान, भूक, आधी व्याधी, जन्म, वृद्धावस्था, मृत्यू इत्यादी पुष्कळशी अन्य विघ्ने आहेत. एखादे वेळी विवेकहीन होऊन जातो. एखादे वेळी देवमाया रूपिणी स्त्रीच्या बाहुपाशात सापडून विवेकहीन होऊन जातो. तेव्हा तिच्यासाठी घर तयार करण्याच्या चिंतेत गढून राहतो आणि तिच्याबरोबर राहणारे पुत्र, कन्या इत्यादी तसेच इतर अनेक स्त्रियांची मधुर भाषणे, नेत्रकटाक्ष आणि हावभाव यांमध्ये आसक्त होऊन चित्त त्यांच्यातच गुंतल्याने इंद्रियांचा दास बनून तो घोर अंधकारमय नरकात जाऊन पडतो. कालचक्र हे साक्षात भगवान विष्णूंचे आयुध आहे. परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत ते क्षण, घटका इत्यादी अवयवांनी युक्त आहे. ते नेहमी दक्ष राहून फिरत असते. वेगाने बदलणाऱ्या बाल्य, तारुण्य इत्यादी अवस्था या त्याचा वेगच आहेत. त्याद्वारा तो ब्रह्मदेवापासून क्षुद्राती क्षुद्र गवतापर्यंत सर्व चराचराचा निरंतर संहार करीत राहतो. कोणीही त्याच्या गतीत बाधा आणू शकत नाही. त्याची भीती ओळखून सुद्धा ज्यांचे हे कालचक्र स्वतःचे आयुध आहे, त्या साक्षात भगवान यज्ञपुरुषाची आराधना सोडून हा मंदबुद्धी मनुष्य नास्तिकांच्या फेऱ्यात अडकून कावळे, गिधाडे, बगळे, वटवागुळ यांसारख्या आर्यशास्त्राने धिक्कारलेल्या देवतांचा आश्रय घेतो. ज्या देवतांचा फक्त वेदबाह्य अप्रामाणिक तंत्रशास्त्रांमध्येच उल्लेख आहे, तो नास्तिक स्वतःला तर फसवतोच, पण हाही जेव्हा त्याच्या कचाट्यात सापडून दुःखी होतो तेव्हा हा ब्राह्मणांना शरण जातो. परंतु उपनयन संस्कारानंतर श्रौत स्मार्त कर्माद्वारे भगवान यज्ञपुरुषाची आराधना करणे इत्यादी त्याचे जे शास्त्राने सांगितलेले आचार आहेत ते याला चांगले वाटत नाहीत. म्हणून हा वेदोक्त आचारांना अनुसरून आपली शुद्धी न झाल्या कारणाने शेवटी कर्मशून्य अशा शूद्र कुळामध्ये प्रवेश करतो, ज्यांचा स्वभाव धर्म वानरांच्या प्रमाणे फक्त कुटुंब पोषण आणि स्त्री सेवन करणे एवढाच असतो. तेथे बंधनविरहित स्वच्छंद विहार करण्याने त्याची बुद्धी अत्यंत क्षुद्र होऊन जाते आणि एकमेकांची तोंडे पाहणे इत्यादी विषयभोगांत अडकल्याने त्याला आपल्या मृत्यूकाळाची सुद्धा आठवण राहत नाही. लौकिक सुख हेच ज्यांचे फळ आहे, अशा वृक्ष जातीप्रमाणे घरातच
घरातच सुख मानून वानरांप्रमाणे स्त्री पुत्रांमध्ये आसक्त होऊन हा आपला सगळा वेळ मैथुनादी विषय भोगातच घालवितो. अशा प्रकारे प्रवृत्ती मार्गात पडून सुखदुःखे भोगीत हा जीव रोगरूपी पर्वताच्या गुहेत अडकून तेथे राहणाऱ्या मृत्यूरूप हत्तीला भीत असतो. कधी कधी थंडी, वारा इत्यादी अनेक प्रकारच्या आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखांची निवृत्ती करण्यात तो जेव्हा असफल होतो, त्यावेळी अपार विषयांच्या चिंतेने तो खिन्न होतो. कधी आपापसात खरेदी विक्री करताना लबाडी केली तर थोडेसे धन याच्या हाती लागते. कधी धन संपल्यावर जेव्हा याच्या जवळ झोपणे, बसणे, खाणे इत्यादीसाठी आवश्यक सामग्री राहत नाही, तेव्हा आपले इच्छित भोग न मिळाल्या कारणाने तो चोरी इत्यादी वाईट मार्गांनी ते मिळविण्याचा निश्चय करतो. यामुळे त्याला सगळीकडून दुसऱ्यांकडून अपमानित व्हावे लागते. अशा प्रकारे धनाच्या आसक्तीने एकमेकांत वैरभाव वाढूनही हा आपल्या पूर्वीच्या वासनांनी लाचार होऊन आपापसात वैवाहिक संबंध जोडतो आणि तोडतो सुद्धा. या संसार मार्गावर चालणारा हा जीव अनेक प्रकारचे क्लेश आणि विघ्नांनी त्रस्त होऊनही वाटेत एखाद्यावर जेव्हा आपत्ती येते किंवा जो कोणी मृत्यू पावतो त्याला तेथेच सोडून देतो आणि नव्याने जन्मलेल्यांची संगत धरतो. कधी कोणासाठी शोक करतो, कोणाचे दुःख पाहून मूर्छित होतो, कोणाचा वियोग होईल या शंकेने भयभीत होतो, कोणाशी भांडण तंटा करतो, काही संकट आले तर रडू ओरडू लागतो. कधी एखादी मनासारखी गोष्ट झाली तर आनंदाने हुरळून जातो, कधी गाऊ लागतो, तर कधी त्यांच्यासाठी बंधनात पडण्यात संकोच करीत नाही. साधू वृंद याच्याकडे कधी येत नाहीत आणि हा साधू संगतीपासून नेहमी वंचित राहतो. अशा प्रकारे हा नेहमी पुढे जात आहे. जेथून याची यात्रा सुरू झाली आणि जेथे या यात्रेचा शेवट समजला जातो त्या परमात्म्याजवळ मात्र अजूनही हा परतत नाही. योगशास्त्राची सुद्धा परमात्म्यापर्यंत झेप पोहोचत नाही. ज्यांनी सर्व प्रकारे प्राण्यांना पीडा देणे इत्यादींचा त्याग केला आहे ते निवृत्तीपरायण संयमी मुनिजनच त्याला प्राप्त करू शकतात. दिग्गजांना जिंकणारे आणि मोठमोठ्या यज्ञांचे अनुष्ठान करणारे राजश्री सुद्धा येथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ते युद्धभूमीवर शत्रूंशी सामना करून फक्त प्राणत्याग करतात. तसेच जिच्या विषयी ही माझी आहे असा अभिमान धरून त्यांनी वैर मांडले होते त्या पृथ्वीवरच आपले शरीर सोडून देऊन स्वतः परलोकाला जातात. आपल्या पुण्यकर्मरूप वेलीचा आश्रय घेऊन जरी एखाद्या जीवाने या आपत्तींपासून आणि नरकातून सुटका करून घेतली तरी पुन्हा या संसार मार्गात भटकत या जनसमुदायामध्ये तो मिसळून जातो. स्वर्ग इत्यादी ऊर्ध्व लोकांत जाणणाऱ्यांचीही हीच दशा होते. राजश्री भरतांच्या विषयी असे म्हणतात, जसे एखादी माशी गरुडाशी बरोबरी करू शकत नाही त्याचप्रमाणे राजश्री महात्मा भरतांच्या मार्गाचे अन्य कोणी राजा मनाने सुद्धा अनुकरण करू शकत नाही. पुण्यकीर्ती श्रीहरींमध्ये अनुरक्त होऊन त्यांनी टाकण्यास कठीण अशा मनाला भुरळ पाडणाऱ्या स्त्री, पुत्र, मित्र आणि राज्य यांचा सुद्धा तारुण्यावस्थेतच विष्ठेप्रमाणे त्याग केला होता. त्यांनी सोडण्यास कठीण अशा पृथ्वी, पुत्र, स्वजन, संपत्ती आणि स्त्रीची एवढेच काय जिच्यासाठी मोठमोठ्या देवता आसुललेल्या असतात, परंतु जी स्वतः भरतांच्या स्वतःवरील मर्जीसाठी त्यांच्यावर दयादृष्टीने पाहत होती त्या लक्ष्मीची सुद्धा त्यांना मुळीच इच्छा नव्हती. हे सर्व त्यांनाच शोभणारे होते, कारण ज्या महानुभावांचे चित्त भगवान मधुसूदनांच्या सेवेमध्ये तल्लीन झालेले आहे त्यांच्या दृष्टीने मोक्षपद सुद्धा तुच्छ आहे. मृगशरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्च स्वरात ते म्हणाले होते की
धर्माचे रक्षण करणारे, धर्मानुष्ठानामध्ये निपुण, योग स्वरूप सांख्य योगाचे प्रतिपादन, प्रकृतीचे अधीश्वर, यज्ञमूर्ती अशा सर्वातयामी श्रीहरींना नमस्कार असो. राजश्री भरतांचे पवित्र गुण आणि कर्मांची भक्तजन सुद्धा प्रशंसा करतात. त्यांचे हे चरित्र अतिशय कल्याणप्रद, आयुष्य आणि धनाची वृद्धी करणारे, लोकांमध्ये सुयश वाढविणारे आणि अंती स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहे. जो पुरुष हे ऐकतो, दुसऱ्यांना ऐकवितो आणि याची प्रशंसा करतो, याच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. त्याला दुसऱ्यांकडे काहीही मागावे लागत नाही. अध्याय 14 समाप्त.